संविधान पीडितेचा जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार यांचं संरक्षण करतं. जुलै 2025 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका महिला वकिलाचे तिच्या संमतीशिवाय चित्रण केलेले खाजगी स्वरूपाचे फोटो व्हिडिओ तात्काळ 48 तासांच्या आत काढून टाकण्याचे आदेश दिलेले होते. अशा प्रकारची सामग्री रोखणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं न्यायालयाने त्यावेळेला अधोरेखित केलं होतं. एसआयटीकडे असणाऱ्या गुन्ह्यांमधील पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत जे प्रसारित झाले होते त्याच्या एकूण 4650 लिंक्स एसआयटीच्या सायबर टीमने, आपली जी टीम आहे 24 लोकांची, यामध्ये 4 लोकांची सायबर टीम आहे. या सायबर टीमचं पूर्ण वेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झालंय का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करणं. सो आपली ही जी एसआयटीची सायबर टीम आहे तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने आतापर्यंत 4650 लिंक्स या डिलीट करून घेतलेल्या आहेत. त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आले. पीडितांचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत 2 गुन्हे देखील दाखल झाले आहेत. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलीस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलीस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण 6 आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने अलीकडेच एका विनयभंगाच्या प्रकरणाशी संबंधित बदनामीकारक स्वरूपाच्या सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आरोपीची प्रतिष्ठा जपण्यासाठी आणि त्याला निपक्ष सुनावणी मिळण्याची खात्री करण्यासाठी न्यायालयाने ही स्टेप घेतली. एसआयटीकडे असणारे सर्वच तपास हे अतिशय संवेदनशील प्रकारचे असल्यामुळे त्याविषयीची जी माहिती आपल्याला सांगणं शक्य आहे ती माहिती मी आपणास याद्वारे दिलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या प्रकरणाविषयी अनेक प्रश्न आहेत, मला त्याची पूर्णतः कल्पना आहे. त्यापैकी बहुतांश प्रश्नांना स्पर्श करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये बीएनएस सेक्शन 93 बीएनएसएस प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यापासून 60 दिवसांच्या आत आपल्याला दोषारोपपत्र दाखल करणं आवश्यक असतं. आपल्याकडचा या प्रकारचा पहिला गुन्हा हा नाशिक शहरामध्ये 17 मार्च 2026 रोजी दाखल झालेला आणि एसआयटीकडे त्याचा तपास 20 तारखेला आला, 3 दिवसानंतर. त्याचे ऑलरेडी 20 दिवस संपलेले आहेत आणि आणखी 40 दिवस अवधी आपल्या हातामध्ये आहे पहिल्या गुन्ह्यासाठी आणि उरलेले जे 7 गुन्हे आहेत ते देखील पुढच्या आठवडाभराच्या कालावधीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळे 40 दिवसानंतर पुढच्या आठवडाभरात या उरलेल्या सगळ्या गुन्ह्यांचं देखील डेडलाईन जी आहे ती जवळ येते. त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की 40 ते 45 दिवसांमध्ये या 8 गुन्ह्यांचा तपास आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. तरी या सर्व गुन्ह्यांमध्ये चांगले पुरावे गोळा करून तपास वेळेत पूर्ण करण्याची एसआयटीचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न संपूर्ण टीम करत आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की पीडितांना कोणत्याही प्रकारे मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेऊयात. तुमच्या माध्यमातून ही आव्हान, ही विनंती मी सर्वांना करू इच्छितो. सीईएन न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.